विद्यार्थी मित्रांनो, सोपा आहे पण जमत नाहीये असा पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मुलांना हा अवघड वाटतो. आहे सगळ्यात सोपा. आजचा व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला ना एक स्ट्रॅटेजी समजणार आहे, की ऑर्गॅनिक केमिस्ट्री नक्की करायचंय कसं? करायला सुरुवात केल्यानंतर मुलांना वाटतं, की अरे मला यातलं काही येत नाही. बेसिक गोष्टी मला माहीत नाहीयेत. पण थोडंफार जर एफर्ट्स घेतले, जर मनातनं ठरवलं नाही करायचंच आहे आपल्याला, तर होऊ शकतंय. मग सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट म्हणजे ना, ह्याच्या ऑर्गॅनिकच्या सुरुवातीला तुम्हाला नॉमेनक्लेचर जमलंच पाहिजे. आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर या गोष्टी आल्याच पाहिजेत. तर जर आय-यू-पी-एस-सी घ्यायचं म्हणलं, तर मग अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्किल हॅलाइड म्हणायचं होतं मला, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, त्याचबरोबर अमाइन. इथपर्यंत आय-यू-पी-एस-सी नेम करायचे. ह्याच्यातच महिना निघून जाईल. मग आता एवढा वेळ आहे का? नाहीये. पण थांबा. मी तुम्हाला ज्या गोष्टी बेसिक सांगतोय तेवढं लक्षात ठेवा. हा जो ग्रुप आहे तो सगळ्यात इम्पोर्टंट आहे. हा आहे कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. मी तुम्हाला सांगतो हा जो फंक्शनल ग्रुप आहे ना, हा अल्डिहाइडमध्ये आहे का? आहे. अल्डिहाइड नंतर कीटोनमध्ये आहे का? आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आहे. अमाइडमध्ये आहे. ॲसिटिल क्लोराईड, ॲसिटिक अनहायड्राइड, ईस्टर या सगळ्यांमध्ये हा ग्रुप आहेच बरं का रे बाळांनो. मग याच्या रिएक्शन्स इम्पोर्टंट आहेत. मग आता कळालं का तुम्हाला? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल तर हा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. ॲक्चुअली ह्याची जी जॉमेट्री असते ना, ही अशी असते बरं का. हे असं असतं. बॉन्ड अँगल 120 डिग्री असतो ह्या बॉन्डमध्ये. इथे 3 सिग्मा बॉन्ड आहेत, 1 पाय बॉन्ड आहे. अरे एवढं पण डिटेल काही गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटते. फक्त लक्षात घ्या हे स्ट्रक्चर. हे कार्बोनिल आहे. कळालं एवढं तुम्हाला? ओके. आता या कार्बोनिल ग्रुपला मला कन्व्हर्ट करायचंय या ग्रुपमध्ये. आता हा कुठला ग्रुप आला? हा ग्रुप कोणता आहे? तर त्याला म्हणायचं मिथिलीन. कुठला ग्रुप आहे तो? मिथिलीन. एवढाच एक प्रश्न घेऊन दाखवतो तुम्हाला. एक डेमो म्हणूया आपण. हाऊ विल यू कन्व्हर्ट कार्बोनिल फंक्शनल ग्रुप इंटू मिथिलीन ग्रुप? आता मिथिलीन ग्रुपला मी काय करतोय बघा. हा जो तुमचा मिथिलीन ग्रुप आहे ना, त्याला मी इकडे एक मिथिल ग्रुप अटॅच करतो CH3 अल्किल ग्रुप म्हणून इकडे पण CH3. काय तयार झालं रे? हे प्रोपेन आहे आणि प्रोपेन हा एक अल्केन आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? समजा मी ब्युटेन म्हटलं, तर ब्युटेनमध्ये टर्मिनल कार्बन जवळ 3 हायड्रोजन असतात. अरे पण मध्ये CH2 ग्रुप असतो. आणि हा जो मिथिलीन ग्रुप असा मध्ये येतोय याचा अर्थ हा अल्केन आहे. म्हणजे मला कळालं मी अल्डिहाइडला अल्केनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. त्याच्यानंतर मी कीटोनला अल्केनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे मी अरील एखादा ग्रुप असेल म्हणजे बेन्झीन रिंग जरी घेतली, तरी मी त्याला कन्व्हर्ट करू शकतो. मिथिलीन ग्रुप असणार त्या अल्केनमध्ये म्हणूया आपण. मग सुरुवात करूया का? किती सोपं आहे बघा. आता मला काय करायचंय समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी इथं लिहितोय CH3 इथं लिहितोय C, वर लिहितोय CH3, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. आता इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड. म्हणजे मला इथे अजून 2 बॉन्डची गरज आहे. कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे आणि इथं ऑक्सिजन. ओके. आता मला याला कन्व्हर्ट कशात करायचं आहे? मिथिलीन ग्रुपमध्ये. म्हणजे होतं काय, की हे बाकीचं स्ट्रक्चर आहे तसंच राहणार आहे. फक्त डबल बॉन्डच्या ठिकाणी सिंगल बॉन्ड 2 हायड्रोजन येतील. काय तयार झालं रे? प्रोपेन. कशापासून तयार झालं? याचं नाव इम्पोर्टंट आहे बरं का. तुम्ही इथं ग्रुप कुठला आहे बघा? मिथिल. इथं परत ग्रुप कुठला आहे? मिथिल. किती वेळा तो ग्रुप आहे? 2 वेळा. मग याचं नाव डायमिथिल कीटोन. लिहून घेताय माझ्याबरोबर तुम्ही? काय नाव आहे याचं सांगा? मिथिल कीटोन. बरं, आता परीक्षेत डायमिथिल कीटोनच प्रत्येक वेळा म्हणतील का? नाही. ह्याला ना आपण ॲसीटोन म्हणतो. हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. ॲसीटोन. अरे पण हे पण आय-यू-पी-एस-सी नेम नाहीये. तर आय-यू-पी-एस-सी नेम आहे प्रोपॅनोन. म्हणजे सगळ्यात इम्पोर्टंट रिक्वायरमेंट की तुम्हाला कॉमन नेम माहिती पाहिजे. आय-यू-पी-एस-सी माहिती पाहिजे. इन जनरल काय वापरलं जातं? ॲसीटोन हेही माहिती पाहिजे लक्षात घ्या. बरं थांबा ना. हा ऑक्सिजन इथं नाहीये. म्हणजे ऑक्सिजनला मी रिमूव्ह केलंय आणि हायड्रोजन मी ॲड केले. मग रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ओके आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन या दोन्ही गोष्टी म्हणजे रिडक्शन. आता थांबा. मग ऑर्गेनिक ना क्लेमेन्सन्स रिडक्शन, वुल्फ-किश्चनर रिडक्शन, रोसेनमन रिडक्शन, मेंडिस रिडक्शन, कॅटालिटिक रिडक्शन. मग हे सगळं पट आठवलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिस शिवाय होणार नाही बरं का. मग चला आपण सुरुवात करूया क्लेमेन्सन्स रिडक्शन. आता क्लेमेन्सन्स रिडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगतो. क्लेमेन्सन्स रिडक्शन मध्ये मला ना इथं नॅसेंट हायड्रोजन पाहिजे.
मग नॅसेंट हायड्रोजन पाहिजे, मग मी यूज करणार आहे झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. मग या दोघांच्या रिएक्शन मधून मला जो नॅसेंट हायड्रोजन मिळणार आहे त्याचे मी 4 घेणार आहे. ओके, मोल्स. आणि या 4 पैकी 2 मोल इथं मला मिथिलीन ग्रुपसाठी लागणार आहेत. मग 2 हायड्रोजन उरले की नाही? ते 2 हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर व्हॉट फॉर्म करणार आहेत? सिंपल. मला सांगा मग झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणलं की क्लेमेन्सन्स रिडक्शन. बर. पण मी अजून कार्बोनिल ग्रुप घेतोय बरं का, समजून घ्या. तर या कार्बोनिल ग्रुपमध्ये मी इथं लिहितोय इथिल ग्रुप. पण इकडं मी लिहिलंय फिनिल बरं का रे बाळांनो, फिनिल. ओके. आता याची जर मी अशीच रिएक्शन केली, झिंक अमालगम कॉन्सन्ट्रेटेड HCl, प्रॉडक्ट काय मिळणार? तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचं आहे, की बाकीच्यात काहीही बदल होणार नाही. त्यात काही चेंजेस होणार नाहीत. फक्त इथं येणार आहे मिथिलीन ग्रुप. मग ते काय तयार झालंय? पहिलं हे कोण आहे? इथिल ग्रुप आहे. हा फिनिल आहे. जर कार्बोनिल कार्बनला 2 डिफरंट ग्रुप असतील, तर त्याचं नाव लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर. इथिल फिनिल कीटोन हा कोण आहे मग? इथिल फिनिल कीटोन आहे. आता हा जो इथिल फिनिल कीटोन आहे, पण तयार काय झालंय? 3 कार्बन आहेत. ओळीनं 3 कार्बन आहेत. 3 कार्बन आहेत म्हणजे मी लिहितो N प्रोपिल बेन्झीन. N प्रोपिल बेन्झीन. पण समजा मी इथं मिथिल ग्रुप घेतला असता, तरी त्याचं नाव मिथिल फिनिल अल्फाबेटिकल असतं. मिथिल फिनिल कीटोन. मग इथे मिथिल ग्रुप 1 कार्बन आलं असतं. 1 आणि 1 2 कार्बन. मग इथिल बेन्झीन हे त्याचं नाव आलं असतं, लक्षात घ्या. बरं थांबा ना. मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा ना. मला जनरल रिएक्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि सांगायचंय, समजावून सांगायचंय बघा. आता हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. ओके. याची रिएक्शन मी हायड्राझाईन बरोबर करतोय. NH2 NH2. त्यातनं वॉटर मॉलिक्यूल वेगळा होणार. हा O आणि हा हायड्रोजन. बाकीचं सांगतो डबल बॉन्ड राहतो तसाच बरं का इथं. आणि हे NNH2 पुढे अटॅच होणार. थांबा, थांबा. NNH2. ओके. त्याची रिएक्शन KOH किंवा NaOH बघा, सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड झाली आणि इन प्रेझन्स ऑफ इथिलीन ग्लायकोल CH2 CH2OH या केसमध्ये परत तुम्हाला मिथिलीनच ग्रुप मिळतो आणि नायट्रोजन हे वेगळं होतं. ही रिएक्शन आहे वुल्फ किशनर आणि वुल्फ किशनर मध्ये हे यूज होतं. बरं. पण जर आता तिसऱ्या रिएक्शन मध्ये मी काय करतोय बघा, की मी इथं क्लोरीन घेतलंय आणि इथं ऑक्सिजन घेतोय. ओके. आणि मी कॅटलिस्ट यूज करतोय पॅलाडियम ऑन BaSO4. पॅलाडियम ऑन BaSO4. तर ही आहे रोसेनमंड रिडक्शन. रोसेनमंड रिडक्शन. ओके. आणि या केसमध्ये हायड्रोजन घ्यायचं आहे. कॅटलिस्ट म्हटलं की H2 येणार. तर एक हायड्रोजन या क्लोरीनला सबस्टिट्यूट करतोय. मग झालं का? अल्डिहाइड तयार झालं. आता मी तुम्हाला काय सांगतोय बाळांनो, एक काम करायचं तुम्हाला. तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर जावा. ओके. आपल्या चॅनलवरती तुम्हाला लक्षात घ्या, म्हणजे आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्टमध्ये लक्षात घ्या. आपल्या चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये मी तुम्हाला सांगतो काय करायचंय तुम्हाला. तर तुम्हाला तिथं आपल्याला नेम रिएक्शनची एक सीरीजच आहे म्हणूया आपण, प्लेलिस्ट आहे. ओके. नेम रिएक्शन्स. 9 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. ह्या सगळ्या प्लेलिस्टमध्ये जाऊया आपण. ओके. आणि प्लेलिस्टमध्ये नेम रिएक्शनचे 9 व्हिडिओ आहेत. ओके. नेम रिएक्शन ओके. नेम रिएक्शन. मग हे 9च्या 9 व्हिडिओ बघायला सुरुवात करा. ओके. तुमचं थोडंसं कॉन्फिडन्स येऊ दे. नेक्स्ट उद्या 10वा व्हिडिओ पण अपलोड होणार आहे ऑर्गॅनिकचा. बरं, आता मात्र मी काय म्हणतोय ते नीट लक्ष द्या. मी क्लिअरली तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की आपल्याला इथं काय करायचंय, मार्क्स ॲप्लिकेशन मी ओपन करतोय. ओके. आणि या मार्क्स ॲप्लिकेशन वरती, ओके, या मार्क्स ॲप्लिकेशन वरती मला घ्यायचंय MHT CET केमिस्ट्री, अल्डिहाइड कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि मला तुमच्याकडून पटापट प्रश्न सोडून घ्यायचे आहेत बरं का. अल्डिहाइड कीटोन, ऑल क्वेशन्स. ओके. नेक्स्ट. हां. शांतपणे लक्ष द्या. बघा. झिंक अमालगम कॉन्सन्ट्रेटेड HCl. झिंक अमालगम कॉन्सन्ट्रेटेड HCl. मी तुम्हाला सांगतो क्लेमेन्सन्स रिडक्शन. पण 2025 चे काही इनिशियल क्वेश्चन चुकीचे होते बरं का. म्हणजे इथं जरी ग्रीन नाही आलं, आलंय, तरी पण सांगतो आपण ॲक्युरेट आहात. काय विचारलं? किती सोपं विचारलंय. बोनिल ग्रुपला मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग यूज काय करायचं? झिंक अमालगम. त्याच्याऐवजी हायड्राझाईन यूज केलं असतं, KOH तर वुल्फ किशनर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. किती वेळात पटकन झालं. रोसेनमंड मध्ये पॅलाडियम ऑन BaSO4. 4 सेकंद. 4 सेकंदात मिळालं उत्तर. वाचल्या वाचल्या कळणार आहे उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बॉइलिंग पॉइंट बघा ना, बॉइलिंग पॉइंटचे किती प्रश्न आहेत सांगतो. पण आपण ह्या लेक्चरमध्ये बॉइलिंग पॉइंट घेतोय का? नाही घेत, लक्षात घ्या. बॉइलिंग पॉइंट राहू दे. ओके. हे पण राहू दे. हा नाही क्वेश्चन आपण शिकवला. हॅलो फॉर्म आता घेतलं नाही आपण. जे घेतलेत ते बघूया आपण. इटायड मध्ये क्रोमाइल क्लोराईड यूज होतो बरं का. शिकवलं नाही मी अजून. शिकवलेलं
नाहीये लक्षात घ्या. पण नुसतं रिएजंट विचारतायत रिएजंट. ओके आला प्रश्न. आठवा. कार्बोनिल ग्रुप मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट होतोय. हायड्राझाईन आणि NaOH किंवा KOH आणि इथिलीन ग्लायकोल ही आहे वुल्फ किशनर. ही आहे नुसतं नाव विचारतायत रे. 14 सेकंद लागले कारण वाचून दाखवत होतो बरं का. मी इथंच ओळखलं होतं. ग्लायकोल म्हणलं की वुल्फ किशनर. सोपं वाटतं की नाही बघा मित्रांनो. पुन्हा बॉइलिंग पॉइंटचा प्रश्न आला. पुन्हा बॉइलिंग पॉइंटचा प्रश्न आला. मी तुम्हाला सांगतो हे नाही घेतलं आपण अजून हे डायल पण आपण घेणारच आहे लक्षात घ्या. त्या रिएक्शन कीटोन टू सेमी कार्बाझोन इथं सेमी कार्बाझाईड लागतं बरं का वरून इथं सेमी कार्बाझाईड लागतं. हे ते सेमी कार्बाझाईड आहे लक्षात घ्या. 13वा प्रश्न आहे ते. ओके. म्हणजे हे पण घेणार आहे आपण घेणार. पुन्हा बॉइलिंग पॉइंटचा प्रश्न आला. मग तुमच्या एक लक्षात येईल की ऑर्गॅनिक सगळ्यात सोपं आहे. ऑर्गॅनिक सगळ्यात सोपं आहे. ओके. आत्ता घेतलेले प्रश्न करूया. गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन रिएक्शनमध्ये ना कोबाल्ट आणि सॉरी कार्बन मोनॉक्साईड आणि HCl लागतं बरं का बाबा. तुम्हाला सांगू का 100 पेक्षा जास्त प्रश्न तुम्ही 4 ते 5 मिनिटात सोडवू शकता. बेन्झोनायट्राइल हे नाहीये. ओके. थांबा. हां. परत तेच सेमी कार्बाझोन हे आहे ते सेमी कार्बाझाईड त्याच्यापासून सेमी कार्बाझोन तयार होतं. ओहो, ओहो! कुठला सिंपल कीटोन आहे असं विचारलंय. कुठला सिंपल कीटोन आहे? बेन्झोफिनॉन हा सिंपल कीटोन आहे. कारण दोन्हीकडे 2 बेन्झिनिक असतं त्याच्या लक्षात घ्या. सिंपल कीटोन आहे. हे परत परत किती कीटोन तेच प्रश्न रिपीट होतात सीईटीत लक्षात घ्या. नाही सोप्यातले सोपे आहेत. नायट्राइल नकोय मला आत्ताच. बेन्झोनायट्राइल नकोय मला. ओके. हे पण नकोच आहे आता. अरे हे नको काय? मी तुम्हाला सांगू का? कार्बन मोनॉक्साईड इथे चुकलं लिहायला बरं का लक्षात घ्या. ही गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन तर बेन्झोनल डिहाइड तयार होतं बरं का. पण जेव्हा मी अशा सगळ्या रिएक्शन तुम्हाला शिकवेन, तेव्हा तुम्हाला ते एकदम सगळं सोपंच वाटणार आहे. स्टॅनस क्लोराईड. ओके. हे पण नकोय आपल्याला. एकच प्रश्न बघूया बरं का फक्त जास्त पण वेळ घालवायला नको तुमचा घ्यायला. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्या 9 व्हिडिओज तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत सगळे लक्षात घ्या. स्टीफन रिएक्शन. थांबा. हा माझा फेव्हराइट क्वेश्चन आहे. स्टीफन रिएक्शन कुठे शिकवलं तुम्हाला मी? नाही शिकवली. पण थांबा की. पॅलाडियम ऑन BaSO4 तर रोसेनमंड आहे ना? मला स्टीफन विचारलंय. झिंक अमाल्गम कॉन्सन्ट्रेटेड HCl. झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेट तर क्लेमेन्सन्स रिडक्शन आहे. 2 ऑप्शन कट झाले. तुम्हाला बघा. NH2N इथे लिहिताना चुकले. आपल्याला चुका कळायला पाहिजे. इथं हायड्राझाईन आहे. N लिहायचं राहिलंय त्यांचं. ही कुठली रिएक्शन आहे? ही जी रिएक्शन आहे कोणती रिएक्शन आहे? सांगू का तुम्हाला? वुल्फ किशनर आहे. ही वुल्फ किशनर आहे. रोसेनमंड आहे. ही कुठली आहे? क्लेमेन्सन आहे. आपल्याला विचारलं स्टीफन, मग ही स्टीफन रिएक्शन असणार आहे. बास आता खूप तुम्हाला डेमो दाखवला मी लक्षात घ्या. मग 9 व्हिडिओ बघायचे. ओके 9 व्हिडिओ बघायला सुरुवात करायची. त्यात क्लेमेन्सन शोधा, वुल्फ किशनर शोधा. मी तुम्हाला सांगतो मी एक लिस्टच बनवलंय रे. कुठल्या-कुठल्या आमच्या आपल्या रिएक्शन झाल्यात त्या म्हणूया आपण आणि त्या रिएक्शन्स तुम्हाला करायच्याच आहेत आणि लगेच करायच्यात लक्षात घ्या बरं का. वुड्स शिकवलंय. फिटिक, वुड्स फिटिक, फिंकेल्स्टेन, स्वार्ट, विल्यमसन, सँडमेअर, गॅटरमन, रोसेनमंड, हॅलोफॉर्म, मेंडिस, क्लेमेन्सन, वुल्फ. ह्या सगळ्या रिएक्शन विथ पी-वाय-क्यू मी घेतलेले आहेत लक्षात घ्या. आणि छोटे-छोटे व्हिडिओ आहेत का फार मोठे असे व्हिडिओ नाहीयेत बरं का बाळांनो. फार खूपच असं मोठं नाहीये लक्षात घ्या. आता ह्या 9 व्हिडिओमध्ये लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येईल टायमिंग जर बघितलं तर 7 मिनिटं, 7 मिनिटं, 17 मिनिटं, 8 मिनिटं, 6 मिनिटं, 7 मिनिटं आणि 8 मिनिटं. अरे, एका दिवसात तुम्ही हे करू शकता आणि हे तुम्हाला करायचं आहे. 9च्या 9 व्हिडिओ आता माझ्या स्टुडिओमध्ये एक मुलगा बसलाय. मी त्याला डायरेक्टली सांगतोय, 9च्या 9 व्हिडिओ मला कंप्लीट करून पाहिजेत. हां, 3 तास वेळ देतो तुला मी. 3 तुला ऑर्गॅनिक अवघड वाटतंय ना? आता नाही वाटणार. पण नेक्स्ट डे पार्ट 10 अपलोड होणार आणि ते मात्र व्यवस्थित फॉलो करा. ऑल द बेस्ट.